शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली मित्रांनो। आता ज्या शेतकऱ्यांची शेती खरडून गेली, वाहून गेली किंवा ज्या शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पाणी साचले, चिबळडी, अशा सर्व शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळणार। तसेच नुकसान भरपाईसाठी ओला दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो। म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत हेक्टरी मदत मिळणार असल्याची माहिती दत्ता भरणे कृषी मंत्री यांनी दिली। नेमकी काय म्हटले आपण समोर बघूया मित्रांनो। परंतु तुम्ही या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो। चला तर आता डायरेक्ट कृषी मंत्री काय म्हणतात आपण लाईव्ह बघूया। दृष्टी ही आपल्या सगळ्या राज्यामध्ये झाली आणि त्याचा फटका साधारणतः 33 जिल्ह्यांना त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसलेला आहे। सर्वात जास्त जर विचार करायचा असला तर संपूर्ण मे महिन्यापासून तर सर्वात जास्त त्याचा फटका हा नांदेड जिल्ह्यातील माझ्या शेतकरी बांधवांचं खूप मोठं नुकसान झालं। नांदेड, अहिल्यानगर, बीड, सोलापूर, जालना आणि यवतमाळ, धाराशिव, नाशिक या अशा 33 जिल्ह्यांना खूप मोठा फटका बसला। साधारणतः आजच्या प्राथमिक अंदाजानुसार 1.25 ते 1.5 कोटी एकर क्षेत्र ह्या शेतकऱ्यांचं माझ्या खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। पिकांचं नुकसान झालेलं आहे, फळबागाचं नुकसान झालेलं आहे, जमीन वाहून गेलेली आहे, त्यामध्ये घरामध्ये पाणी घुसलेलं आहे, खूप मोठ्या प्रमाणात घराची पडझड झालेली आहे। त्यामध्ये निश्चित प्रकारे अतिवृष्टीमुळे इलेक्ट्रिक आपण म्हणतो आमच्या मोटर, ट्रान्सफॉर्मा हे सगळे वाहून गेलेले आहेत। त्यामुळे हा आकडा खूप मोठा आहे। या राज्यातील आमचे महसूलचे अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी, ग्रामविकासचे सगळेच अधिकारी हे सर्वजण ज्या शेतीचं नुकसान झालं त्याचे पंचनामे करण्याचं काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे। साधारणतः जे आपण 1.5 कोटी एकर क्षेत्र जर धरलं, 1.5 कोटी एकरामध्ये जर विषय आपण ही धरला तर 1.5 कोटीमध्ये अंदाजे साधारणतः 1 कोटीपेक्षा जास्त क्षेत्र, 1 कोटी लाख एकर हे क्षेत्र हे सप्टेंबर महिन्यामध्ये याचं नुकसान हे झालेलं आहे। आणि हे पंचनाम्याचं काम पूर्ण जे झालेलं आहे, जिथं काम झालेलं आहे तिथं आपण शासनाने त्या शेतकऱ्यांना मदत देण्यात दिलेली आहे। काही ठिकाणी अपुरे साधारणतः 2250 कोटी रुपयाची मदत आजपर्यंत आपण दिलेली आहे। आणि साधारणतः सप्टेंबर महिन्यामध्ये नुकसान हे जास्त आहे, ते नुकसान भरपाई पिकाचे ते पण पंचनाम्याचं काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे। पंचनामे झाल्यानंतर 8 दिवसाच्या 10 दिवसाच्या आत किंवा दिवाळीच्या पूर्वी या अतिवृष्टीमुळे माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या सर्वांना मदत निश्चित प्रकारे दिली जाईल। तात्पुरती आपण कलेक्टर लेवलला 10,000 रुपये आपण त्यांना सानुग्रह अनुदान देतोय। आपण जनावरांना आपल्या त्यांना एक चारा तोही उपलब्ध करून दिलेला आहे। आपण 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू, 3 किलो आपलं डाळ हे पण उपलब्ध करून दिलेलं आहे। तर निश्चित प्रकारे मला आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना एकच सांगायचं आहे की शेवटी हे निसर्गाचं संकट आहे। या संकटाला आपल्या सगळ्यांना सामोरं जावं लागेल आणि निश्चित प्रकारे हा शेतकरी पुन्हा कसा उभा राहील यासाठी शासनाच्या वतीनं प्रयत्न चालू आहेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, ही सर्वच मंडळी या बाबतीमध्ये प्रयत्न जास्तीत जास्त माझ्या शेतकऱ्याला कशी मदत होईल यासाठी प्रयत्नही करतायत। राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीला जाऊन या शेतकऱ्यांसाठी काहीतरी आपल्या या भागाची शेतीची राज्याची परिस्थितीची कल्पना या देशाचे पंतप्रधान आणि या देशाचे गृहमंत्री या दोघांना त्यांनी दिलेले। निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण पंचनाम्याचं काम पूर्ण झाल्यानंतर आकडेवारीच्या माध्यमातून त्यांना हे कळवल्यानंतर ते पण दिल्ली आपल्याला केंद्र पण एक चांगल्या प्रकारची भरपाई माझ्या जो अडचणीत सापडलेला जो शेतकरी आहे या शेतकऱ्याला देण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे राज्य सरकारच्या माध्यमातून केली जाईल।
सरसकट कर्जमाफी हा महत्त्वाचा मुद्दा होता, जो चर्चेला गेला किंवा शेतकऱ्यांना अपेक्षित आहे, तो कधीपर्यंत अपेक्षित आहे असं? कर्जमाफीच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेतकरी अडचणीत आहे, शेतकऱ्याला मदत केलीच पाहिजे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याबद्दल कोणाचं दुमतही नाही. सगळेच या बाबतीमध्ये सकारात्मक आहेत. मी तुम्हाला सांगतो, आजचा जो विषय आज हा आपल्याला अतिवृष्टीचा विषय आहे आणि अतिवृष्टीच्या काळामध्ये शेतकऱ्याला पहिल्यांदा आपल्याला उभा करणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्याला कशी मदत करून त्याला कुठला निर्णय घेणं शेतकऱ्याच्या दृष्टीने हिताचं आहे आणि शेतकरी पुन्हा कसा उभा राहील हा आपला पहिला प्रश्न असल्यामुळं निश्चित प्रकारे पहिल्यांदा आपण शेतकऱ्याला याची मदत जास्तीत जास्त कशी होईल हा प्रयत्न चाललेला आहे. आपण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये जो प्रश्न विचारला, या बाबतीमध्ये निश्चित येणाऱ्या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही मुख्यमंत्री निश्चित प्रकारे निर्णय घेतील. सध्याच्या निकषानुसार मिळणारी मदत आहे ती अपुरी असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तर जे निकष आहेत त्यात काही सुधारणा होणार आहे? 100% शेतकऱ्यांचं काही चुकीचं नाहीये. आजची मिळणारी मदत ही अपुरीच आहे. परंतु मी तुम्हाला मागाई सांगितल्याप्रमाणे मदत जरी अपुरी असली तर शेवटी आता आपल्याला काहीतरी मदत जी आपल्याला मदत परत नंतर केंद्र सरकारची मिळेल किंवा मदत अपुरी म्हणून आपण त्यासाठी थांबायचं नाही. राज्य सरकारनं त्याचं आपलं काम सुरू केलेलं आहे. परंतु निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये केंद्राकडे किंवा आपण सुद्धा त्यात काय जे निकष आहे त्या निकषामध्ये बदल करून आजच्या ह्याच्यापेक्षा जास्तीत जास्त मदत ही माझ्या शेतकऱ्यांना केली जाईल. शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली मित्रांनो. आता ज्या शेतकऱ्यांची शेती खरडून गेली, वाहून गेली किंवा ज्या शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पाणी साचले, चिबळडी, अशा सर्व शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळणार. तसेच नुकसान भरपाईसाठी ओला दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांना 50,000 रुपयेपर्यंत हेक्टरी मदत मिळणार असल्याची माहिती दत्ता भरणे कृषी मंत्री यांनी दिली. नेमकी काय म्हटले आपण समोर बघूया मित्रांनो. परंतु तुम्ही या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. चला तर आता डायरेक्ट कृषी मंत्री काय म्हणता आपण लाईव्ह बघूया. दृष्टी ही आपल्या सगळ्या राज्यामध्ये झाली आणि त्याचा फटका साधारणतः 33 जिल्ह्यांना त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसलेला आहे. सर्वात जास्त जर विचार करायचा असला तर संपूर्ण मे महिन्यापासून तर सर्वात जास्त त्याचा फटका हा नांदेड जिल्ह्यातील माझ्या शेतकरी बांधवांचं खूप मोठं नुकसान झालं. नांदेड, अहिल्यानगर, बीड, सोलापूर, जालना आणि यवतमाळ, धाराशिव, नाशिक या अशा 33 जिल्ह्यांना खूप मोठा फटका बसला. साधारणतः आजच्या प्राथमिक अंदाजानुसार 1.25 ते 1.5 कोटी एकर क्षेत्र ह्या शेतकऱ्यांचं माझ्या खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. पिकांचं नुकसान झालेलं आहे, फळबागाचं नुकसान झालेलं आहे, जमीन वाहून गेलेली आहे, त्यामध्ये घरामध्ये पाणी घुसलेलं आहे, खूप मोठ्या प्रमाणात घराची पडझड झालेली आहे. त्यामध्ये निश्चित प्रकारे अतिवृष्टीमुळं इलेक्ट्रिक आपण म्हणतो आमच्या मोटर, ट्रान्सफॉर्मा हे सगळे वाहून गेलेले आहेत. त्यामुळे हा आकडा खूप मोठा आहे. या राज्यातील आमचे महसूलचे अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी, ग्रामविकासचे सगळेच अधिकारी हे सर्वजण ज्या शेतीचं नुकसान झालं त्याचे पंचनामे करण्याचं काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे. साधारणतः जे आपण 1.5 कोटी एकर क्षेत्र जर धरलं, 1.5 कोटी एकरामध्ये जर विषय आपण ही धरला तर 1.5 कोटीमध्ये अंदाजे साधारणतः 1 कोटीपेक्षा जास्त क्षेत्र, 1 कोटी लाख एकर हे क्षेत्र हे सप्टेंबर महिन्यामध्ये याचं नुकसान हे झालेलं आहे. आणि हे पंचनाम्याचं काम पूर्ण जे झालेलं आहे, जिथं काम झालेलं आहे तिथं आपण शासनाने त्या शेतकऱ्यांना मदत दिलेली आहे. काही ठिकाणी अपुरे साधारणतः 2250 कोटी रुपयाची मदत आजपर्यंत आपण दिलेली आहे. आणि साधारणतः सप्टेंबर महिन्यामध्ये नुकसान हे जास्त आहे. ते नुकसान भरपाई पिकाचे ते पण पंचनाम्याचं काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे. पंचनामे झाल्यानंतर 8 दिवसाच्या 10 दिवसाच्या आत किंवा दिवाळीच्या पूर्वी या
दृष्टीमुळे माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या सर्वांना मदत निश्चित प्रकारे दिली जाईल. तात्पुरती आपण कलेक्टर लेवलला 10,000 रुपये आपण त्यांना सानुग्रह अनुदान देतोय. आपण जनावरांना त्यांना एक चारा तोही उपलब्ध करून दिलेला आहे. आपण 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू, 3 किलो आपलं डाळ हे पण उपलब्ध करून दिलेलं आहे. तर निश्चित प्रकारे मला आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना एकच सांगायचं आहे की शेवटी हे निसर्गाचं संकट आहे. या संकटाला आपल्या सगळ्यांना सामोरं जावं लागेल आणि निश्चित प्रकारे हा शेतकरी पुन्हा कसा उभा राहील यासाठी शासनाच्या वतीनं प्रयत्न चालू आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, ही सर्वच मंडळी या बाबतीमध्ये प्रयत्न जास्तीत जास्त माझ्या शेतकऱ्याला कशी मदत होईल यासाठी प्रयत्नही करतायत. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीला जाऊन या शेतकऱ्यांसाठी काहीतरी आपल्या या भागाची शेतीची राज्याची परिस्थितीची कल्पना या देशाचे पंतप्रधान आणि या देशाचे गृहमंत्री या दोघांना त्यांनी दिलेले. निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण पंचनाम्याचं काम पूर्ण झाल्यानंतर आकडेवारीच्या माध्यमातून त्यांना हे कळवल्यानंतर ते पण दिल्ली आपल्याला केंद्र पण एक चांगल्या प्रकारची भरपाई माझ्या जो अडचणीत सापडलेला जो शेतकरी आहे या शेतकऱ्याला देण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे राज्य सरकारच्या माध्यमातून केली जाईल. सरसकट कर्जमाफी हा महत्त्वाचा मुद्दा होता, जो चर्चेला गेला शेतकऱ्यांना अपेक्षित आहे, तो कधीपर्यंत अपेक्षित आहे असं? कर्जमाफीच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेतकरी अडचणीत आहे, शेतकऱ्याला मदत केलीच पाहिजे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याबद्दल कोणाचं दुमतही नाही. सगळेच या बाबतीमध्ये सकारात्मक आहेत. मी तुम्हाला सांगतो, आजचा जो विषय आज हा आपल्याला अतिवृष्टीचा विषय आणि अतिवृष्टीच्या काळामध्ये शेतकऱ्याला पहिल्यांदा आपल्याला उभा करणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्याला कशी मदत करून त्याचा कुठला निर्णय घेणं शेतकऱ्याच्या दृष्टीने हिताचं आहे आणि शेतकरी पुन्हा कसा उभा राहील हा आपला पहिला प्रश्न असल्यामुळं निश्चित प्रकारे पहिल्यांदा आपण शेतकऱ्याला याची मदत जास्तीत जास्त कशी होईल हा प्रयत्न चाललेला आहे. आपण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये जो प्रश्न विचारला या बाबतीमध्ये निश्चित येणाऱ्या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही मुख्यमंत्री निश्चित प्रकारे निर्णय घेतील. सध्याच्या निकषानुसार मिळणारी मदत आहे ती अपुरी असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तर जे निकष आहेत त्यात काही सुधारणा होणार आहे? 100% शेतकऱ्यांचं काही चुकीचं नाही. आजची मिळणारी मदत ही अपुरीच आहे. परंतु मी तुम्हाला मागाही सांगितल्याप्रमाणे मदत जरी अपुरी असली तर शेवटी आता आपल्याला काहीतरी मदत जी आपल्याला मदत परत नंतर केंद्र सरकारची मिळेल किंवा मदत अपुरी म्हणून आपण त्यासाठी थांबायचं नाही. राज्य सरकारनं त्याचं आपलं काम सुरू केलेलं आहे. परंतु निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये केंद्राकडे किंवा आपण सुद्धा त्यात काय जे निकष आहे त्या निकषामध्ये बदल करून आजच्या ह्याच्यापेक्षा जास्तीत जास्त मदत ही माझ्या शेतकऱ्यांना केली.